चला मित्रांनो, काल आपण बोर्डमास केलं होतं. ठीक आहे. बोर्डमास करता करता तुम्हाला काही चिन्हांचे नियम पण माहीत पाहिजे. ठीक आहे. डायरेक्ट जर आपण बोर्डमास घेतलं तर 50% मुलांना समजू लागले. आज काही मुलांचे कमेंट आले होते. ठीक आहे. त्यांनी बोलले की सर थोडं चिन्हांचा नियम सांगा. ठीक आहे. आता चिन्ह बघा, बेरीज आणि वजाबाकी करताना, बेरीज ऑब्लिक वजाबाकी, बेरीज आणि वजाबाकी करताना चिन्हांचे नियम भरपूर महत्वाचे आहेत, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. बेरीज आणि वजाबाकी करताना, आणि एक नियम आहे गुणाकार आणि भागाकार करताना. एक नियम कुठला? गुणाकार ऑब्लिक भागाकार करताना याचा नियम वेगळा आहे, लक्षात ठेवा. आता पहिला, आता समजा आपण हा पहिला नियम आहे, पहिली संख्येचं चिन्ह, पहिल्या संख्येचं चिन्ह, दुसऱ्या संख्येचं चिन्ह, क्रिया आणि उत्तराचे चिन्ह. ठीक आहे. असं असेल. पहिला बघा तुम्ही, आता पहिल्या संख्येचं चिन्ह, दुसऱ्या संख्येचं चिन्ह, क्रिया. आता ही पहिली संख्या समजा 7 आहे, दुसरी संख्या 8 आहे. आता बेरीज करायचं, तुम्हाला काय करायचं आहे? बेरीज. क्रिया काय करायची? बेरीज. ठीक आहे. पहिल्या संख्येचं चिन्ह अधिक, पहिल्या संख्येचं चिन्ह अधिक आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह पण अधिक आहे. आणि चिन्ह कुठं असतो? संख्येच्या समोर त्याचं चिन्ह असतं. कुठं असतो? त्याच्या समोर. आणि संख्येला चिन्हच दिसत नाही म्हणजे कुठलं चिन्ह असतो? अधिक. कळालं? आता हे मी म्हणले 12, ही कुठली संख्या मला काय म्हणणार? ही धनसंख्या आहे. कुठली संख्या आहे? धनसंख्या. आणि ही कुठली संख्या आहे? ही ऋण संख्या. ऋण 13 म्हणतात त्याला. काय म्हणतात? ऋण 13. आणि हे लिहिलं की ही कुठली आहे? धन 14. काय म्हणायचं याला? धन 14, धन 12, धन 7. ठीक आहे. ह्याच्या समोर चिन्हच नाही, मग कुठली संख्या आहे? ही अधिक. मग इथं चिन्ह नाही आहे, ही कुठली संख्या? अधिक आहे. मग पहिल्या संख्येचं चिन्ह अधिक, दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक, क्रिया काय करायची? बेरजेची. आणि उत्तराला चिन्ह, दोन्हीला जर बेरीज असेल तर बेरीजच द्यायचं. मग 7 आणि 8 ची सरळ बेरीज करायची. किती येईल? 15. मग उत्तर काय आलं? धन 15. दुसरा नियम, हा ए, हा बी. दुसरा नियम काय म्हणते बघा. ठीक आहे. दोन संख्येपैकी, हे बघा, पहिल्या संख्येचं चिन्ह ऋण, दुसऱ्या संख्येचं चिन्ह धन. बघा, आता याचं चिन्ह ऋण आहे, याचं चिन्ह धन आहे. मग काय करता येईल? क्रिया काय करायची? क्रिया बेरजेची करायची. आपल्याला बेरजेची, लक्षात ठेवा. क्रिया बेरजेची करायची का? नाही. दोन संख्येपैकी एका संख्येचं चिन्ह वजा असेल. नियम काय लिहायचं इथं? दोन संख्येपैकी, दोन संख्येपैकी. लक्षात ठेवा, हे पाठच पाहिजे तुम्हाला. दोन संख्येपैकी एका संख्येचं चिन्ह वजा, चिन्ह वजा, क्रिया वजाबाकी करायची. क्रिया काय करायची? वजाबाकी. बघा, दोन संख्येपैकी एका संख्येचं चिन्ह वजा आहे, क्रिया काय करायची? वजाबाकी. वजाबाकी करा. कशातून काय करणार? मोठ्या संख्येतून लहान संख्या, या मोठ्यामधून ती लहान संख्या काढा. किती राहिलं? 1. आता काय झालं नियम? दोन संख्येपैकी एका संख्येचं जर चिन्ह वजा असेल, क्रिया वजाबाकी केलं, 8 मधून 7 काढलं, 1 राहिलं. पण उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. इथं काय? वजाबाकी केली आणि उत्तर इथं लिहा. उत्तराच्या खाली उत्तर. क्रिया काय केली? वजाबाकी. का केली? कारण दोन संख्येपैकी एका संख्येचं चिन्ह, हे बघा, दोन संख्येपैकी एका संख्येचं चिन्ह वजा असेल तर क्रिया काय करायची? वजाबाकी. क्रिया काय करायची? वजाबाकी. एका संख्येचे चिन्ह वजा, क्रिया वजाबाकी. आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आहे? अधिक आहे. याचं चिन्ह ही लहान संख्या आहे, मग काही गरज नाही आम्हाला. अजून एक दुसरा नियम, पहिल्या संख्येचं चिन्ह वजा आणि दुसऱ्या पण संख्येचं चिन्ह वजा. दोन्ही संख्येला जर बेरजेमध्ये आणि वजाबाकीमध्ये दोन्ही संख्येला जर चिन्ह वजा असेल तर क्रिया काय करायची? बेरजेची. क्रिया काय करायची? बेरजेची. यांची बेरीज करायची आणि उत्तराला चिन्ह वजा. बघा, यांची क्रिया बेरीज केली, 7 आणि 8 15, आणि उत्तराला चिन्ह वजा, वजा वजा वजा. ठीक आहे. म्हणून बेरजेमध्ये वजा 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 होतो आणि क्रिया काय होते? बेरजेची. म्हणून हे पण पाठ पाहिजे. बेरीज आणि वजाबाकीमध्ये, बेरीज आणि वजाबाकीमध्ये, बेरीज आणि वजाबाकीमध्ये वजा 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 होतो. कळालं? वजा 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 होतो आणि क्रिया बेरजेची होते.
आणि क्रिया बेरजेची. ठीक आहे, बेरीज आणि वजाबाकीमध्ये वजा 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 होतो. हे बघा, वजा 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 होतो उत्तराला. आणि क्रिया काय करायची? बेरजेची. क्रिया बेरीज करायची. किंवा पहिली संख्येचं चिन्ह धन, दुसऱ्या संख्येचं चिन्ह धन, म्हणजे काय करायचं? बेरीज डायरेक्ट. एक संख्या जरी वजा दिसली तर काय करायचं? वजाबाकी. आता बघा, पहिल्या संख्येचं चिन्ह धन, दुसऱ्या संख्येचं चिन्ह ऋण. काय हो नियम? हा डी नियम. काय नियम? याच्यासारखं सेम नियम. दोन संख्येपैकी एका संख्येत चिन्ह वजा आहे. आता बघा, याचं चिन्ह वजा होतं, मग आता याचं चिन्ह वजा आहे. मग एकाचं जरी चिन्ह वजा दिसलं तर क्रिया काय करायची? वजाबाकी. 8 मधून 7 गेले, 1 राहिले. आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. बघा, मोठी संख्या कोण आहे? 8. त्याचं चिन्ह काय? वजा 1. इथं काय आलं तुमचं उत्तर? 1 आलं. इथं काय आलं? वजा 1. क्रिया इथं पण वजाबाकी केली, इथं पण वजाबाकी केली. पण इथं मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे, पण इथं मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे, म्हणून इथं अधिकच आलं. काय चिन्ह नाही म्हटल्यावर कुठला असतो? संख्येला चिन्हच नाही, कुठला असतो? संख्येला चिन्ह नसेल तर कुठलं चिन्ह असतो? अधिक असतो. म्हणजे लक्ष नाहीये. ठीक आहे, लक्ष देत जावा प्लीज. ठीक आहे, कळालं? लक्षात ठेवा. हा, आता बघा, हे नियम संपले तुमचे. आता येतच आपण काय करू? हे फक्त बेरीज आणि वजाबाकी करतानाचे नियम आहेत. गुणाकार आणि भागाकाराचे चिन्ह वेगळे आहेत. ठीक आहे, गुणाकार आणि भागाकाराचे घेऊ. बघा बाळांनो, बघा, आता आपण बेरीज आणि वजाबाकी पाहिलं. ठीक आहे, बेरीज आणि वजाबाकी बघितलं आपण. आता काय करायचं? गुणाकार आणि भागाकार. गुणाकार आणि भागाकार करताना काय करायचं? बघा, पहिली संख्या समजा तुमची 7 आहे, दुसरी संख्या तुमची 8 आहे. ठीक आहे, पहिली संख्या 7 आहे आणि दुसरी संख्या 8 आहे. आणि यांना काय करायचं? तुम्हाला क्रिया गुणाकाराची करायची आहे. क्रिया काय करायची? गुणाकार. ठीक आहे, 7 8 56. समजा 7, पहिली संख्या 7 आहे, दुसरी संख्या 8 आहे, यांचा जर गुणाकार केलं तर काय येईल? उत्तर 56. आणि यांचं चिन्ह कुठलं आहे? हो, अधिक. मग गुणाकारामध्ये अधिक अधिक अधिकच होतो. गुणाकारामध्ये अधिक अधिक अधिक, बेरजेमध्ये पण अधिक अधिक अधिकच होतो. ठीक आहे, कधीही हे जे धन आहे ते चेंज होत नाही. मग आता दुसरा, पहिल्या संख्येचं चिन्ह वजा, दुसऱ्या संख्येचं चिन्ह पण वजा. पहिल्याचं पण चिन्ह वजा, दुसऱ्याचं पण चिन्ह वजा. मग चिन्हांचा पहिला, आता इथे क्रिया काय करायची? गुणाकाराची. ठीक आहे, गुणाकार करताना चिन्हांचा पण गुणाकार करायचा. कोणाचा गुणाकार? चिन्हांचा पण गुणाकार करायचा, संख्यांचा पण गुणाकार करायचा. म्हणून आपण दोघांचा गुणाकार करू. इथे बघा, चिन्ह वजा गुणिले वजा, यालाच म्हणतो वजा वजा अधिक. मग याचा गुणाकार 7 गुणिले 8, 7 8 56. मग वजा वजा काय झालं? अधिक. वजा वजा काय होतो? वजा वजा काय होतो? इथं अधिक. ठीक आहे, लक्षात ठेवा. वजा वजा अधिक. हे थोडं छोटं होतंय तर मी थांबा थोडे 1 मिनिट. वजा गुणिले वजा बरोबर अधिक 56. का? हे बघा, हे चिन्ह 7चं चिन्ह वजा, हे वजा घेतलं, आणि 8चं चिन्ह इथं वजा वजा घेतलं, आणि या दोघांचा गुणाकार केलं. वजा वजा गुणाकारामध्ये अधिक होतो, वजा वजा गुणाकारामध्ये काय होतो? अधिक होतो. आणि उत्तर 7 गुणिले 8, 7 8 56, म्हणजे अधिक 56. मग तसंच तिसरा, पहिल्या संख्येचं चिन्ह वजा आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक. मग काय होईल? क्रिया गुणाकाराचीच करायची. आपल्याला गुणाकार करायचा आहे. क्रिया क्रिया काय करायची? गुणाकार. मग पहिला चिन्हांचा गुणाकार करू. वजा, पहिल्या संख्येचं चिन्ह वजा, दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक. मग कुठली क्रिया आहे? गुणाकाराची. दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक. बघा, गुणाकारामध्ये वजा अधिक काय होतो? वजा. गुणाकारामध्ये वजा गुणिले अधिक काय होतो? वजा होतो. गुणाकारामध्ये वजा गुणिले अधिक वजा होतो. मग 7 8 56. किती उत्तर आलं? 56. का? गुणाकारामध्ये अधिक वजा वजा होतो, किंवा वजा अधिक वजा होतो. ठीक आहे. चौथा, पहिल्या संख्येचं चिन्ह कुठलं आहे? धन आहे, किंवा 7च घेऊया, तुम्ही कन्फ्युज होऊ नका. 7, मग याचा वजा 8 करू. 7 वजा 8 आहे. ठीक आहे, हे वजा म्हणजे याचं चिन्ह नाही, हा 8चा वजा आहे. 7, पहिली संख्या 7 आहे, दुसरी संख्या वजा 8 आहे. क्रिया काय करायची तुम्हाला? गुणाकार. काय करायची क्रिया? गुणाकार करताना एक संख्येचं चिन्ह 7 आहे, हे धन आहे, एका संख्येचं चिन्ह वजा आहे. क्रिया काय करायची? एका संख्येचं चिन्ह पहिल्या धन आहे, बघा याचं चिन्ह धन आहे, आणि गुणाकारामध्ये वजा.
अधिक वजा वजा 7 8 56. कळालं? म्हणजे दोन संख्येपैकी एक संख्या जरी वजा दिसली तर काय करायचं? गुणाकारामध्ये वजाच असेल तो. अधिक वजा 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 अधिक वजा आणि उत्तर या दोघांचा गुणाकार 7 8 56 7 8 56 7 8 56. फक्त चिन्हांचं खेळ आहे इकडं, काहीच नाही. वजा वजा अधिक कशामध्ये? गुणाकारामध्ये. आणि बेरजेमध्ये वजा 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 क्रिया बेरजेची. जसं इथं क्रिया आहे तिथं क्रिया बेरजेची करायची, इथं क्रिया गुणाकाराची करायची. काय म्हणले? गुणाकार. ठीक आहे. अशा प्रकारे हे 4 नियम आहेत. आणि भागाकारामध्ये पण हेच नियम आहे. भागाकारामध्ये वजा अधिक काय होतं? वजाच होतो. ठीक आहे. आणि वजा वजा समजा भागाकार असा आहे वजा 7 भागिले असं म्हणतो की नाही, वजा 7 भागिले वजा 8. ह्याला आपण कशा प्रकारे लिहू शकतो? जर असा असेल वजा 7 आणि वजा 8 याला कसं लिहितो? इकडे बघा, वजा 7 याला असं पण लिहू शकतो आपण वजा 8. कळालं? यालाच आपण भागिले म्हणतो. काय म्हणतो याला? भागिले. मग वजा 7 भागिले वजा 8. मग वजा वजा निघून जातो. मग काय राहिलं? 7/8. बघा, म्हणून भागाकारामध्ये पण वजा 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 अधिक होतो. मग इथं बघा धन 7/8 आलं. कळालं? आता पुढचा नियम. आता बघा तुम्हाला चिन्हांचा नियम कळालं. बेरीज आणि वजाबाकी करताना, गुणाकार आणि भागाकार करताना हे चिन्हांचे नियम कळाले. बेरीज आणि वजाबाकी करताना वजा वजा काय होतो? एक शॉर्टकट लिहून देतो वाटल्यास. बेरीज आणि इथं गुणाकार म्हणजे काय? हे बेरीज वजाबाकी करताना आणि हे गुणाकार आणि भागाकार करताना आणि हे बेरीज वजाबाकी करताना. बेरीज वजाबाकी करताना वजा अधिक वजा बरोबर वजा होतो आणि क्रिया बेरजेची होते. क्रिया कशाची होते? बेरीज करायची. ठीक आहे, बेरीज क्रिया. वजा वजा उत्तराला काय होणार? वजा होणार. आणि क्रिया काय होणार? बेरजेची. जसं इथं वजा 5 आहे आणि इथं वजा 6 आहे, काय होणार? वजा 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 आणि बेरीज 6 आणि 5 बेरीज 11. तसं एका संख्येचं चिन्ह वजा क्रिया बेरजेची आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक. मग काय होईल? दोन संख्येपैकी एका संख्येचं जर चिन्ह वजा असेल क्रिया काय करायची? वजाबाकीची. हे बघा, याचं उदाहरण देतो बघा. वजा 5 अधिक इथं 6. दोन संख्येपैकी एका संख्येचं जर चिन्ह वजा असेल क्रिया काय करायची? वजाबाकी. मग वजाबाकी 5 मधून तर 6 जाणार नाही. मग काय करायचं? 6 मधून 5 काढा, 1 राहिलं आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. ठीक. हा, तसं पहिल्या संख्येचं चिन्ह वजा, दुसऱ्या संख्येचं चिन्ह पण नाही, पहिल्या संख्येचं चिन्ह अधिक करू. बघा इथं झाले वजा अधिक अधिक. आता हा नियम, पहिल्या संख्येचं चिन्ह अधिक आणि क्रिया बेरजेची आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा. अशा वेळेस काय करणार? पहिली संख्या समजा 5 आहे अधिक दुसरी संख्या वजा 6 आहे आणि जर लगातार चिन्ह आले तर त्याला कंसात घ्यायचं. कशात घ्यायचं? बघा, अधिक वजा ह्याला वाचता कसं येणार? येणार नाही. म्हणून एक संख्या कंसात घ्यायची. कळालं सगळ्यांना? लगातार चिन्ह येत असेल तर एक संख्या कंसात घ्यायची. याला कंसात घेऊन काय उपयोग नाही, यालाच घ्यावं लागेल कारण ही वजा आहे म्हणून याला असं करायचं. कळालं सगळ्यांना? बघा, दोन संख्येपैकी एक संख्या 5 आहे, एक संख्या वजा 6 आहे. दोन संख्येपैकी एका संख्येचं चिन्ह वजा, क्रिया काय करायची? वजाबाकी. दोन पैकी एक जरी वजा दिसली वजाबाकी करायची. एकच माइंड मध्ये ठेवा. काय एवढं पहाड डोंगरासारखं विचार करू नका. दोन संख्या दिसले आणि एकाचं चिन्ह जरी वजा दिसलं वजाबाकी करा. मोठ्यातून लहान काढा. 6 मधून 5 काढा, 1 राहिलं. मग आता चिन्हाकडे जावा. मोठ्या संख्येचं चिन्ह काय? वजा. द्या उत्तराला चिन्ह वजा. तसंच गुणाकार करताना काय करायचं बघा. गुणाकार करताना, ठीक आहे, गुणाकार करताना पहिल्या संख्येचं चिन्ह वजा. आता वजा 5 आहे, गुणाकारामध्ये वजा 6. बघा, वजा 5 गुणिले वजा 6 काय होईल? वजा वजा, पहिला चिन्हांचा गुणाकार करू. वजा गुणिले वजा बरोबर अधिक. 5 गुणिले 6 बरोबर 30. उलट आहे. हे बघा, बेरजेमध्ये काय झालंय? वजा 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 झालंय, पण गुणाकारामध्ये वजा वजा अधिक झालेले. लक्षात आलं सगळ्यांना? म्हणून मी काय म्हणतो तुम्हाला, हे दोनच पाठ करा. बेरजेमध्ये वजा वजा वजा, गुणाकारामध्ये वजा वजा अधिक. बेरजेमध्ये वजा वजा वजा, गुणाकारामध्ये वजा वजा अधिक. कळालं? गुणाकारामध्ये काय? वजा वजा अधिक. तसं वजा गुणिले वजा बरोबर अधिक हा नियम. जसं इथं लिहिलं वजा 5 अधिक वजा 6 बरोबर वजा 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 5 आणि 6 11. मग उत्तर काय आलं बाळांनो? वजा 11. कळालं का? बेरजेमध्ये वजा 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 होतो आणि
क्रिया होते बेरजेची, तसं गुणाकारामध्ये वजा वजा अधिक होतो आणि क्रिया काय करायची, गुणाकाराची. ठीक आहे. मग एका संख्येचं चिन्ह वजा, दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक, मग काय होतं, वजा अधिक. पहिला चिन्हांचा गुणाकार करू. इथं वजा आहे आणि इथं अधिक आहे. वजा गुणिले अधिक वजा, आणि उत्तर 5 गुणिले 6 30. म्हणून गुणाकारामध्ये अधिक वजा वजा होतो. ठीक आहे. याचा अधिक आहे आणि याचा वजा आहे, किंवा याचा वजा आहे याचा अधिक आहे, अधिक वजा वजा. तसं हे उदाहरण पण दिलं. आता दुसरं, पहिल्या संख्येचं चिन्ह धन आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा. दोन संख्येपैकी एका संख्येचं जर चिन्ह वजा आलं, उत्तराला चिन्ह वजाच ठेवायचं गुणाकारामध्ये. वजा अधिक अधिक वजा वजा, आणि गुणाकार 6 गुणिले 5 30. ठीक आहे. बघा, दोन्हीपैकी एका संख्येचं चिन्ह वजा आहे, वजा 30. दोन्हीपैकी एका संख्येचं चिन्ह वजा आहे, वजा 30. म्हणून असे जर हे नियम तुम्हाला माहित झाले तर तुम्ही सोडवू शकता. म्हणून बघा इकडे थोडं. आता पहिला गणित घेऊ आपण. वजा 12 अधिक 13 बरोबर किती. ठीक आहे. दुसरा 20 वजा 12 बरोबर किती. तिसरा 17 वजा 28 बरोबर किती. चौथा 27 अधिक 32 बरोबर किती. पाचवा वजा 44 वजा 32 बरोबर किती. बघा आता इकडे सगळ्यांनी, आता हे 5च गणित मी घेणार आहे. याच्यामध्ये तुमचं बेस आहे, काहीच करायचं नाही. हे बेरीज आणि वजाबाकीचे आहेत. आता काय केले काय नाही तुम्ही बघायचं आणि पुढे जायचं. ठीक आहे. आता बघा इकडे वजा 12 अधिक 13 बेरीज आणि वजाबाकीचं चिन्ह आहे. अशा वेळेस काय करायचं, नियम आहे, हे दोन संख्येपैकी एका संख्येचं जर चिन्ह वजा असेल काय करायचं, वजाबाकी. एकच नियम पाठ करा. दोन संख्येपैकी एका संख्येचं चिन्ह वजा, क्रिया वजाबाकी करा. क्रिया कशी करायची, मोठ्यातून लहान काढा. 13 मधून 12 गेले, 1 राहिले. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोण आहे, 13 बरोबर आहे. कळालं. चला आता दोन संख्येपैकी एका संख्येचं चिन्ह वजा आहे, क्रिया काय करायची, वजाबाकी. 20 मधून 12 गेले, 8 राहिले. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 20 आहे, त्याचं चिन्ह धन आहे. झालं. चला आता बघा, इथं पण दोनच संख्या आहे, पण दोन पैकी एक चिन्ह वजा आहे. काय करायची क्रिया, वजाबाकीची. 28 मधून 17 गेले, 11 राहिले. जर येत नसेल तर असं करायचं, 28 वजा 11 आणि सॉरी 17. मग 8 मधून 7 गेले, 1 राहिले. 2 मधून 1 गेले, 1 राहिले. ठीक आहे. मग मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आहे, वजा, म्हणून याला काय करायचं, वजा. कळालं. आपण काय करतो, गडबडीत अशी वजाबाकी करतो आणि डायरेक्ट उत्तर लिहून टाकतो आणि वजा चिन्ह विसरून जातो. त्यावेळेस गणित चुकतो. ठीक आहे. एकदा बेस करा 2-3 दिवस, त्याच्यानंतर तुम्हाला सगळं येऊन जाईल. मग काय करायचं बघा, सरळ आहे. हा हे पण धन आहे, हे पण धन आहे. डायरेक्ट बेरीज करायची. 7 आणि 2 9. आडवी बेरीज पण करायची. थोडस सवय लावा. एकक स्थानची संख्या घ्यायची, ही पण एकक. 2 आणि 7 9. 3 आणि 2 5. किती आलं, 59. आता इथं दोन्ही संख्येचं चिन्ह वजा, क्रिया काय करायची, बेरजेची. दोन्ही संख्येचं चिन्ह बेरजेमध्ये बघा, तिथं काय म्हणले, बेरजेमध्ये दोन्ही संख्येला चिन्ह वजा आहे बघा, उत्तराला चिन्ह वजा. नियम पाठ असेल तर लगेच आला असतं. दोन्ही संख्येला चिन्ह वजा 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 वजा, कशामध्ये, बेरजेमध्ये. आणि दोघांची क्रिया काय करायची, बेरजेची. 4 आणि 2 6. 3 आणि 4 7. कळालं. म्हणजे काय, वजा 76. कसं काय, कारण का बेरजेचा नियम आहे, दोन संख्येपैकी एका संख्येचं जर चिन्ह वजा असेल, क्रिया काय करायची, बेरजेची, आणि उत्तराला चिन्ह वजा वजा वजा. ठीक आहे. आता थोडस पुढे जाऊया. हा बघा इकडं आपला 6वा गणित बघा. थोडस मी तुम्हाला कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केलाय आणि थोडस आपण वेगळ्या पद्धतीने करू का, म्हणजे असे प्रश्न येतात परीक्षेला, त्यावेळेस तुम्ही काय करणार, वजा 12 मध्ये काय मिळवल्यावर वजा 25 येतं, असा त्यांचा प्रश्न आहे. वजा 12 मध्ये काय मिळवलं पाहिजे की वजा 25. मग ह्याच्यासाठी नियम आहे. काय नियम आहे, आपण बेसिक नियम जाऊ. हा गणित इथं सोडून घेतो बघा. वजा 12 अधिक इथं x मानू बरोबर वजा 25. एवढं क्लिअर आहे, एवढं क्लिअर झालं. मग आता काय करायचं, कोणाची किंमत पाहिजे आपल्याला, x ची किंमत काढायची. या x ला असंच खाली घ्यायचं. कळालं. मग x इथंच खाली घेतलं बरोबर. हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय, वजा 25. मग हे बरोबर चिन्हाच्या इकडे वजा 12 आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, अधिक 12. बरोबर चिन्हाच्या इकडे वजा 12 आहे, तिकडे गेल्यावर काय होतो, अधिक 12. मग हा जो वजा 12 आहे तो तिकडे गेल्यावर काय होतो, अधिक 12 होतो, म्हणून अधिक 12. कारण बरोबर चिन्हाच्या कुठलीही संख्या पलीकडे गेली बेरीज वजाबाकीमध्ये, त्याचा चिन्ह बदलतो. काय होतो, चिन्ह बदलतो. आणि गुणाकार आणि भागाकारमध्ये काय होते, गुणाकार व्यस्त होतो. ते आपण गुणाकारच्या वेळेस सांगू. ठीक आहे. म्हणून x बरोबर
आता बघा दोन संख्येचा नियम मिळाला बघा. सांगितलं होतं मी तुम्हाला, सांगितलं होतं ना, दोन संख्येपैकी एका संख्येचं चिन्ह वजा, क्रिया काय करायची, क्रिया काय करायची, वजाबाकीची. क्रिया काय करायची, वजाबाकीची. बघा इकडं आता काय म्हणतंय, वजा 25, दोन संख्येपैकी एका संख्येचा चिन्ह वजा, क्रिया वजाबाकी. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या काढा, 25 मधून 12 गेले, 13 राहिले, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. मग उत्तर काय आलं, या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय आलं, -13. बघा बेरजेमध्ये वजा वजा वजा, आणि या दोघांची क्रिया बेरजेची किती आलं, 25. कळालं सगळ्यांना. मग परत आता -8 आहे, दुसरा गणित -8 आहे, अधिक काय मिळवलं पाहिजे, म्हणजे उत्तर 9 येते. -8 मध्ये काय मिळवणार, x मिळवणार, म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे, 9. अरे बापरे आहे ना. मग आता कसं करायचं, मग काय करायचं, x ची किंमत काढायची. इकडे बघा असे प्रश्न आले की काहीच करू नका, x ची किंमत काढायची आहे ना तुम्हाला, x ला इथंच ठेवा, ठेवा इथे x ला, बरोबर 9 आहे तसं, x इथंच ठेवलं, बरोबर आहे तसं, 9 आहे तसं. हा -8 तिकडे गेल्यावर काय होईल, +8, +8, म्हणून x बरोबर 17. ठीक आहे, कळालं काय काय केलं आपण, म्हणून या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय आलं, 17. किती आलं, 17. कसं काय बघा, दोन संख्येपैकी एका संख्येचं चिन्ह वजा, क्रिया वजाबाकी करा. 17 मधून 8 गेले, 9 राहिले, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. तसं इथं पण काय, -11 मध्ये वजा कुठली संख्या वजा केल्यावर काय होईल, 27. मग -11 वजा x बरोबर -27. तुम्हाला माहित आहे नियम, वजा x ची किंमत काढायची, म्हणून -x आहे तसंच, बरोबर -27 हे -11 तिकडे गेल्यावर काय होईल, +11. म्हणून -x बरोबर दोन संख्येपैकी एका संख्येचं चिन्ह वजा, क्रिया काय करायची, वजाबाकी. मग 27 मधून 11 गेले, 16 राहिले, आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. मग काय करायचं, -x बरोबर -16. मग काय होईल, मग आपल्याला x ची किंमत पाहिजे. मग इथं काय कुठली संख्या येईल, -16, x बरोबर -16, x आहे का ही, अरे x आहे का. मग आपल्याला मग काय मिळालं, -16. मग इथं काय येईल, -16, हे वजा तर आहेच, मग इथं काय येईल, 16. मग हे वजाला वजा गेल्यावर x ची किंमत काय मिळाली, फक्त 16. मग हे वजा चिन्ह सोडून द्यायचं, आणि इथं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय द्यायचं, 16. कळालं, म्हणजे -11 -16 काय आलं, -27. वजा वजा वजा, आणि क्रिया बेरजेची. इथं कन्फ्युज होऊ नका, दोन्ही ठिकाणी वजा वजा असेल तर हा कट होतो, म्हणून x ची किंमत मिळाली तुम्हाला. x म्हणजे कोण हो, क्वेश्चन मार्क. आपण -x घेतलं नाहीये, क्वेश्चन मार्क. ठीक आहे, म्हणून इथं 16 आलं, आणि चिन्ह तर ऑलरेडी आहे इथं वजा. ठीक, काही मुलं इथं कन्फ्युज होतील म्हणून सांगालो, चिन्ह इथं ऑलरेडी आहे, आपण त्याला हात लावलं नाही, म्हणून इथं काय आलं, 16, कारण x ची किंमत 16. नेक्स्ट 27 मधून काय वजा करायचं की -5 उत्तर येतं. 27 मधून काय वजा करायचं, 27 वजा आपण x मानू. बघा इकडं 9वा गणित काय म्हणतंय, 27 वजा आपण x करू, बरोबर -5. मग हे 7 इकडं अधिक आहे, याचं चिन्ह कुठलं आहे, अधिक असतो. कुठल्याही संख्येला चिन्ह नसेल तर अधिक असतो. मग हा 27 तिकडे गेल्यावर काय होईल, वजा होईल. मग इकडं -x आहे तसंच, -5 -27, म्हणून -x बरोबर -32. का, वजा वजा वजा, आणि क्रिया बेरजेची. 27 आणि 5 32, मग वजाला वजा गेलं, म्हणून x च्या ठिकाणी काय आलं, 32. म्हणून इथं काय येईल, 32. काय येईल इथं, 32. कळालं सगळ्यांना. 27 मधून 32 जातात का, जात नाही, म्हणून 32 मधून 27 काढा, 5 राहिले, आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं वजा. कळालं. आता 61 मधून काय वजा करायचं, उत्तर 1 राहतं, -1 राहतं. मग 61 बघा, आता 61 वजा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपण x ठेवू, -1. मग हे -1 आहे तसंच ठेवलं, कारण -1 ची किंमत काढायची आपल्याला, म्हणून बरोबरला बरोबर, -1 ला -1. हा याचं चिन्ह कुठला आहे, 61 चा अधिक आहे का, पुढे चिन्ह असतो. मग हा तिकडे गेल्यावर काय होईल, वजा होईल. अधिकचं तिकडे गेल्यावर काय होईल, बरोबर चिन्हाच्या वजा होईल. म्हणून -x बरोबर वजा वजा वजा, आणि या दोघांची बेरीज किती, 62. म्हणून वजाला गेलं वजा, लक्षात ठेवा दोन्हीकडे वजा असेल तर कट होतो, म्हणून x बरोबर 62. म्हणून या क्वेश्चन मार्कला आपण x म्हणलं होतं, इथं काय येईल,
वजा 62 हे बघा याचं चिन्ह आहे. ठीक आहे. आता पुढचा नियम